Hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 12 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत अर्थ's gravitational acceleration. So take a fresh page and put the heading Earth's gravitational acceleration. Okay? चला, दिली का हेडिंग? नक्की. Okay. Firstly, what is acceleration? आपल्याला ऍक्सेलरेशन काय माहित असणं आवश्यक आहे. ओके, चला बघूया काय आहे ऍक्सेलरेशन. ओके, यस. तर बघा, तुम्ही लहान असताना पार्क मध्ये खेळायला गेलेत असता, ओके नाही? यस. मग पार्क मध्ये तुम्ही अशा प्रकारची स्लाइड पण खेळली असेल बघा. ओके, तर बघा, आपण जेव्हा स्लाइड खेळताना स्लाइडच्या टॉपला असतो तेव्हा आपली व्हेलॉसिटी कशी असते? लेस असते. आणि स्लाइड खेळत असताना जेव्हा आपण स्लाइडच्या मिडलला आलो तेव्हा व्हेलॉसिटी काय होते? आपली इनक्रीज होते. काय होते? इनक्रीज होते. आणि जेव्हा आपण स्लाइडच्या एंडला येतो तेव्हा आपली व्हेलॉसिटी काय होते? झिरो होते. म्हणजे काय व्हायला हो? आपली व्हेलॉसिटी चेंज होती विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्यालाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो, काय लिहिणार? द रेट ऑफ change of velocity with respect to time. With respect to time is called acceleration. Okay, it's called acceleration. मग आता यावरून acceleration चा फॉर्म्युला काय तयार होईल हो? Acceleration A is equals to change in velocity, change in velocity, okay, divided by time. Okay, येते लक्षात? Acceleration is equals to change in velocity divided by time. मग सर, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कधी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम? जेव्हा त्याला काय लागतो? फोर्स लागतो. आपण कशावरून म्हणतोय सर हे? अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सो अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन. काय म्हणतो न्यूटन सरांचा सेकंड लॉ? Force is directly proportional to the rate of change of momentum with respect to time. Sir, what is the momentum? Momentum is the product of mass into velocity. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो, force is directly proportional to the rate of change of velocity with respect to time. And this rate of change of velocity with respect to time is acceleration. म्हणजे force is directly proportional to the acceleration. म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागत असेल तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्सेलरेशन. येतंय लक्षात? चला, ऍक्सेलरेशन बद्दल एवढं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला, झालं? व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. ओके, सर आता आम्हाला ऍक्सेलरेशन कळालं, पण आम्हाला शिकायचंय अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. यस, चला तर मग बघूया अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ओके, यस. सपोज दिस इज अर्थ, आणि कन्सिडर करूया की हा एक ऑब्जेक्ट आहे जो अर्थच्या नियर आहे. मग मला सांगा, या ऑब्जेक्टला अर्थ कडून कोणता फोर्स लागत असेल हो? कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे आपण फर्स्ट पॉइंट लिहू शकतो, काय लिहिणार? द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. ओके, समजतंय? द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स नियर इट. मग आपण आत्ताच बघितलं बघा, काय बघितलं हो? की अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन,
फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍक्सेलरेशन. म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागत असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे आपण सेकंड पॉइंट लिहू शकतो. according to the Newton's second law of motion, Newton's second law of motion, a force acting on an object, the results in its acceleration. समजतंय? यस. ओके, म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागत असेल तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सेलरेशन. म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागत असेल तर त्या ऑब्जेक्टचं काय होतं, ऍक्सेलरेशन होतं. ओके, समजतंय नक्की? मग बघा आता इकडे, आता अर्थ कडून या ऑब्जेक्टला कोणता फोर्स लागतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे या पण ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर की नाही? मग द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सेलरेशन. म्हणजे अर्थ कडून या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असल्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँड द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स ऍक्सेलरेशन. अँड दॅट ऍक्सेलरेशन इज कॉल्ड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, समजतंय? म्हणजे नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो आपण. thus the gravitational force acting on a object, the results in its acceleration. Okay, and this acceleration is called acceleration due to gravity. Acceleration due to gravity. ओके, समजतंय नक्की? समजतंय? मग आपण बघा एक नेक्स्ट पॉइंट लिहिणार. acceleration due to gravity is denoted by स्मॉल g. कशाने डिनोट करतो आपण, स्मॉल g नी. लक्षात राहील, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय स्मॉल g. ओके, आता बघा मी काय केलं की सपोज एक ऑब्जेक्ट घेतला आणि अर्थ सरफेस पासून व्हर्टिकली अपवर्ड फेकला. व्हर्टिकली अपवर्ड फेकल्यानंतर तो ऑब्जेक्ट एका सम हाईटला जाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन अर्थ सरफेस वर पडला. ओके, मग मला सांगा हे सगळं कशामुळे व्हायलंय? बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ कडून लागणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कुठून एक्झर्ट होतो? सर, सेंटर ऑफ मास पासून. मग अर्थचा सेंटर ऑफ मास कुठं आहे? सेंटर ऑफ दी अर्थला आहे. ओके, मग बघा अर्थ कडून लागणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे या ऑब्जेक्टचं काय होतंय, ऍक्सेलरेशन होतंय. मग मला सांगा त्या ऑब्जेक्टच्या ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुणीकडे असेल हो? सर, सेंटर ऑफ दी अर्थ कडे. अच्छा, म्हणजे ऑब्जेक्टच्या ऍक्सेलरेशनला डायरेक्शन आहे. मग आपल्याला माहित आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. म्हणून ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर. ओके, मग नेक्स्ट पॉइंट लिहिणार, ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर. समजतंय? म्हणजे आपण नेक्स्ट पॉइंट लिहू शकतो. काय लिहिणार, ऍज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स
as the gravitational force acting on any object due to the earth is directed towards the center of the earth. Okay. And the direction of acceleration due to gravity. Is also directed towards the center of the earth. येते का लक्षात? That is vertically downward. समजलं का नक्की? व्यवस्थित. ओके, चला व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला झालं? व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. ओके, तर यावरून एक क्वेश्चन निर्माण होतोय. काय क्वेश्चन आहे बघूया. चला. यस, व्हॉट वुड हॅपन इफ देयर वेर नो ग्रॅव्हिटी? ओके, कन्सिडर दिस इज अर्थ. ओके, आणि सपोज मी एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टला अर्थ सरफेस पासून मी व्हर्टिकली अपवर्ड फेकलं. आता असं कन्सिडर करूया की जर अर्थ कडे ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? ओके, मला सांगा, अर्थ कडे ग्रॅव्हिटी नसेल तर अर्थ कडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झिस्ट होईल का? नाही होणार. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर एक्झिस्ट झाला नाही तर या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल का? नाही लागणार. म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर या ऑब्जेक्टला लागला नाही तर तो ऑब्जेक्ट अर्थ कडे अट्रॅक्ट होऊन अर्थ सरफेसवर पडेल का? नाही पडणार. म्हणजे तो ऑब्जेक्ट एअर मध्येच फ्लोट करायला लागेल. ओके, मग सर सगळ्याच ऑब्जेक्टच्या बाबतीत असं घडलं तर सगळेच ऑब्जेक्ट एअर मध्ये फ्लोट करायला लागतील आणि त्यामुळे काय होईल? लाईफ अनस्टेबल होईल. ओके, समजतंय? चला, तर मग लिहूया या क्वेश्चनचा आन्सर. पहिल्यांदा मी हे इरेज करतो म्हणजे आपल्याला स्पेस मिळेल. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स of the earth would not have existed. Okay, would not have existed. Then all the objects would have floated in the air. Okay, floated in the air. So life would be unstable. येतंय लक्षात? ओके, समजलं नक्की? ओके, चला व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन आणि क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला झालं? ओके, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. यस. आता बघा, पुन्हा एक क्वेश्चन निर्माण होतोय. काय क्वेश्चन आहे बघूया. चला. यस, व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G वॉज ट्वाइस एज लार्ज? जर कॅपिटल G ची व्हॅल्यू ट्वाइस झाली तर काय होईल? ओके, फर्स्टली व्हॉट इज कॅपिटल G? Capital G is the universal gravitational constant. Yes. मग मी कॅपिटल G कोणत्या तरी फॉर्म्युल्यात बघितलाय. कोणत्या फॉर्म्युल्यात बघितलाय हो? आठवा बरं. सर, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये. यस. सो आपण म्हणू शकतो
according to the Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. चला फॉर्म्युला आठवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू G into m1 into m2 divided by r². येतंय लक्षात? मग आता त्यांचं असं म्हणणं आहे जर कॅपिटल G ची व्हॅल्यू ट्वाइस झाली तर काय होईल? ओके, पण मला सांगा कॅपिटल G ची व्हॅल्यू जर ट्वाइस झाली तर नक्कीच ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर फरक पडेल. यस, नक्की लक्षात येतंय. जर कॅपिटल G ची व्हॅल्यू जर ट्वाइस झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर नक्कीच फरक पडेल. आता काय फरक पडतो बघूया चला. इफ G इज इक्वल्स टू 2G. ओके, मग मिळणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मी F1 कन्सिडर करतो which is equals to आता G च्या जागी काय येईल? 2G. सो 2G into m1 into m2 divided by r². म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल 2 into G into m1 into m2 divided by r². Okay, so what is gm1 m2 divided by r²? That gravitational force F. So F1 is equals to 2F. म्हणजे जर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू डबल झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ची व्हॅल्यू पण काय होणार? डबल. ओके, म्हणजे आपण लिहू शकतो इफ द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G is doubled then the gravitational force F also will get doubled. येतंय का लक्षात? नक्की समजलं का व्यवस्थित? चला व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चलो झालं? ओके, व्यवस्थित लिहिलं ना? नक्की. तर लेक्चर 12 मध्ये एवढंच. लेक्चर 13 मध्ये घेऊन येतोय तुमच्यासाठी व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, सो थँक यू.